नमस्कार मित्रांनो, जीएसटी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. काल आपण खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट डिस्कस केले जे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये युज होणार आहेत. आज पण आपण राहिलेल्या कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहोत, ज्या तुम्हाला बिझनेस मध्ये ऍज अ स्टुडंट, ऍज अ प्रोफेशनल कुठे कुठे तुम्हाला युज होणार आहे. तर एकदा आपण रिव्हिजन करूयात. काल आपण 4 कॉन्सेप्ट डिस्कस केले. पहिली कॉन्सेप्ट ऑफ सप्लाय, दुसरी रजिस्ट्रेशन नंबर काय असतो, तिसरा गुड्स म्हणजे काय आणि सर्व्हिस म्हणजे काय. कारण का जीएसटी इज ऑन गुड्स अँड सर्व्हिस, हे 4 टर्म्स आपण डिस्कस केल्या. आज पहिली टर्म डिस्कस करूयात, ज्याचं नाव आहे कंपोजिट सप्लाय. अच्छा, कंपोजिटचा अर्थच कंबाईन असतो. जेव्हा दोन गुड्स, दोन सर्व्हिसेस या कॉम्बिनेशन ऑफ बोथ आयदर गुड्स ऑर सर्व्हिस जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक मनात कन्फ्युजन होतं की एक्झॅक्टली रेट कोणता असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कधी मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्हाला एक असं रेडीमेड पॅक मध्ये पर्स असते आणि बेल्ट असतो आणि टाय पण असतो, किंवा परफ्यूम बरोबर पर्स असते किंवा बेल्ट आणि टाय असतो. असे वेगळे कॉम्बिनेशन असतात. तुम्ही मिठाईच्या दुकानात गेला तर वेगवेगळ्या प्रकारची मिठाई ते एकत्र करून ठेवतात. हॉटेलमध्ये गेला, तुम्ही इडली सांबार ऑर्डर केलं तर इडली सांबार चटणी. सो यामध्ये कन्फ्युजन होतं, कारण का इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचा रेट वेगळा असतो जीएसटीचा. पण आता मी ते कलेक्टिव्हली विकतोय. मिठाईचं दुकान, मी खूप साऱ्या मिठाई एक साथ विकतोय आणि प्रत्येकाचा रेट वेगळा आहे. सो मग मला एक्झॅक्टली कोणता रेट लागणार हे तुम्हाला यातनं कळेल. सो कंपोजिट सप्लाय मध्ये चेक करायचं की एक्झॅक्टली दोन गोष्टी कशा क्लबल्यात. फॉर एक्झाम्पल, पहिला पॉईंट मी एक्सप्लेन केला, व्हॉट इज कंपोजिट सप्लाय. जिथं दोन या दोन पेक्षा जास्त गोष्टी तुम्ही कंबाईन विकताय, दोन गुड्स असतील, दोन सर्व्हिस असेल, दोन्हीचं कॉम्बिनेशन पण असेल. दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट, नॅचरली बंडल. मी एक्झाम्पल देतो की इडली सांबार एक्झाम्पल. तो जेव्हा मी इडली ऑर्डर करतो, आय वॉन्ट सांबार और आय वॉन्ट चटणी, दॅट इज नॅचरली बंडल, सांगायची गरज नाही. करेक्ट ना? याला म्हणतात नॅचरल बंडल. जेव्हा मी टीव्ही विकत घेतो तेव्हा रिमोट येतोच. जेव्हा मी टीव्ही घेतो तेव्हा रिमोट येतोच. एसी घेतला रिमोट येतो. विदाउट रिमोट मी एसी ऑन कसा करणार? तो जेव्हा दोन गोष्टी नॅचरली बंडल असतात, दॅट मीन्स वन कॅनॉट बी सोल्ड लाईक दॅट. सो मी टीव्ही घेतला तर मला रिमोट त्यावर येणारच आहे बाय डिफॉल्ट, वेगळं सांगायची गरज नाहीये. त्याला म्हणतात नॅचरली बंडल. ओके, त्याच्यामधला एक असतो प्रिन्सिपल सप्लाय असतो. म्हणजे काय, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की मी टीव्ही घ्यायला गेलो आणि टीव्ही बरोबर मला रिमोट मिळाला. सो प्रिन्सिपल सप्लाय इज टीव्ही. मी समजा 1 लाखाचा टीव्ही घेतला तर मी लोकांना काय सांगेल, मी 1 लाखाचा टीव्ही घेतला ज्यामध्ये मला रिमोट मिळाला. मी उलट नाही सांगणार की मी रिमोट घेतला 1 लाखाचा, त्यात टीव्ही मिळाला. इट्स लुक व्हेरी फनी. सो टीव्ही इज द मेन कंपोनंट, त्याला म्हणतात प्रिन्सिपल सप्लाय. मग रेट टीव्हीचा लागेल, पूर्ण सप्लायवर रेट टीव्हीचा लागेल. टीव्ही मध्ये इम्पॉर्टंट काय, टीव्ही आहे. सो समजा 1 लाखाला टीव्ही असेल अलॉंग विथ रिमोट, रेट टीव्हीचा लागेल. एसी विथ रिमोट, एसी इज द प्रिन्सिपल सप्लाय. मी दुकानात एसी घ्यायला गेलो, मी कार घेतली, कार घेताना त्यात वॉरंटी इन्क्लूड असते. ओके, तर मी असं नाही म्हणणार की मी वॉरंटी घेतली आणि त्यात मला 20 लाखाची गाडी मिळाली. मी काय म्हणणार, मी 20 लाखाची गाडी घेतली त्याच्यावर मला वॉरंटी मिळाली. तर त्या कारचा जो रेट आहे तोच अप्लाय होईल. सो टॅक्स रेट ऑफ प्रिन्सिपल सप्लाय ऍप्लिकेबल होईल. समजा प्रिन्सिपल सप्लाय एक्झम्प्ट असेल तर जीएसटी नाही येणार. मग प्रिन्सिपल सप्लायचा रेट कमी जर असेल तरी तो होईल. जो काय रेट आहे तो होईल. तो जो सेकंड सप्लाय तो बघायची गरज नाही. सो कार परचेस विथ वॉरंटी. सो कारचा रेट सपोज एक्झाम्पल 5% आहे, वॉरंटीचा 18% आहे. एक्झाम्पल देतो मी. तर कारचा रेट 5% सगळं लागेल, कारण का कंपोजिट सप्लाय. वेन यू बाय कार यू हॅव टू पे फॉर द कंपनी वॉरंटी, जी बाय डिफॉल्ट येते, त्याला ऑप्शन नसतो. ते कंबाईन विकलं जातं. ओके, नंतर मी सेपरेट घेतलं तर माझा टीव्हीचा रिमोट हरवला. सी, वेन यू बाय रिमोट सेपरेटली इट्स अ सिंगल इन्कम युनिट, तिथे येणार नाही. इथं काय कधी येईल, जेव्हा तुम्ही दोन गोष्टी एकत्र घेताय तेव्हा येता येईल. सो आय लॉस्ट माय रिमोट, टीव्ही रिमोट खराब झाला, हरवला, एसीचा रिमोट हरवला, आय टेक सेपरेटली. सो देन इट इज ओनली वन प्रोडक्ट. तो कन्फ्युजन नाही होणार. एक्झाम्पल दिलं मी रेस्टॉरंट सर्व्हिस. रेस्टॉरंट खूप सारी चीज येतात एकत्र. त्याने मी पराठा घेतला, त्यावर मला सॉसचं सॅचेट आलंय, बरोबर नाही, चीजचं अमूलचं सॅचेट आलंय. सो पण मी घेतला काय, पनीर पराठा. सो ऍज अ फूड प्रोडक्ट त्याच्यावर जीएसटी लागणार आहे. त्याला म्हणतात कंपोजिट सप्लाय, जी दोन गोष्टी नॅचरली बंडल असतात. आता यात दुसरा कॉन्सेप्ट आहे मिक्स सप्लाय, जे अननॅचरली बंडल असतात. जसं मिठाई, मी खूप सारे दिवाळीमध्ये बघितलं असेल ना, खूप सारे अलग अलग प्रोडक्ट एकत्र करतात. दिस इज अननॅचरली बंडल, कारण ते सेपरेटली सेल होऊ शकतात. मग त्यामध्ये हायएस्ट रेट लागतो, कारण त्यामध्ये कुठला प्रिन्सिपल सप्लाय नाही, आम्ही वेगळ्या 3-4 मिठाई मिक्स केल्यात, अननॅचरली बंडल आहे, तो त्यातला हायएस्ट रेट लागतो. सो कंपोजिट सप्लाय मध्ये रेट असतात प्रिन्सिपल सप्लायचा, जिथं नॅचरली बंडल आहे
ते सेपरेटली नाही होऊ शकत. आणि मिक्स सप्लाय म्हणजे अननॅचरली बंडल, म्हणजे जबरदस्तीने ते एकत्र गेलेले, गिफ्ट हॅम्पर एकत्र गेलेले आहे ना. मी आता एक्झाम्पल, टाय, बेल्ट, पर्स अननॅचरली बंडल, याची गरज आहे का एकत्र विकायची? नाही. मग त्यातला जो तिन्हीतला जो हायएस्ट रेट आहे तो लागतो. पण या दोन्हीमध्ये कॉमन पॉइंट आहे, सोल्ड फॉर सिंगल प्राइस. तरच हे कॉम्पोजिट सप्लाय असो किंवा मिक्स सप्लाय असो, दोन्ही जर एका प्राइसचा विकणार असेल तरच ही कॉन्सेप्ट आपल्याला आपल्या होणार नाही. तुम्ही डीमार्टला गेला, तुम्ही वेगळे प्रोडक्ट घेतले आणि सगळ्याचं एकत्र बिलिंग झालं, नो, इट्स नॉट लाईक दॅट. एकत्र बिलिंग नाही म्हणते मी, त्या कंबाईन प्रोडक्टची प्राइस एक असली पाहिजे तरच. नेक्स्ट कॉन्सेप्ट मिक्स सप्लाय, जी तुम्हाला आता सांगितली. काय? सेम, 2 or more इंडिपेंडेंट सप्लाय, नॉट नॅचरली बंडल. आता मी तुम्हाला एक्झाम दिला, टाय, बेल्ट नॅचरली बंडल नाहीये, पण ते विकलं जातं. चीज पाणीपुरी, बापरे, चीज पाणीपुरी आजकाल काय काय नवीन लोक खातात, क्रेझी, करेक्ट ना. सप्लाइड फॉर अ सिंगल प्राइस, हायएस्ट टॅक्स रेट ऍप्लिकेबल. एक्झाम्पल, फेस्टिवल गिफ्ट हॅम्परचे तुम्हाला दिवाळीचं एक्झाम्पल मी दिलं, की मिठाईचं दुकान केला, मिक्स मिठाई तुम्ही घेतली. आता प्रत्येक मिठाईचा रेट वेगळा असतो, त्याच्या कंपोनंट प्रमाणे, कशात ड्रायफ्रुट्स आहेत, कशात मेवा आहे, तर त्यापर्यंत त्याचे रेट्स व्हेरी होतात. सो दॅट इज कॉल्ड एज अ मिक्स सप्लाय. त्यात हायएस्ट रेट लागेल. या दोन कॉन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत, कारण का आजकाल बाय वन गेट वन ऑफरचा जमाना आहे. तुम्ही मॉलमध्ये जाता डिस्काउंटसाठी, सो बाय 3 गेट 4 फ्री, अशा खूप सारे ऑफर्स वगैरे असतात. सो तिथं ते मिक्स सप्लाय असतो. करेक्ट नाही, हे घेतलं की तुम्हाला हे मिळणारच आहे, दोन्हीचे मिळूनच प्राइस आहे. टूथपेस्ट घेतले तर ब्रश येणारच आहे. तो अशा केसमध्ये होत आहे. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, इनपुट टॅक्स क्रेडिट. तर मित्रांनो, इनपुट मीन्स परचेस. इनपुटचा अर्थ काय होतो? परचेस. टॅक्स म्हणजे जीएसटी. टॅक्स म्हणजे जीएसटी, मग तो सीजीएसटी असेल, एचजीएसटी असेल. क्रेडिटचा अर्थ सिंपल सांगतो. क्रेडिट मीन्स तुमच्या, जसं तुमच्या बँकेच्या पैसे जमा होतात, मेसेज करतो, युअर अकाउंट हॅज बीन क्रिएटेड, सो दिस इज द अमाऊंट विथ द गव्हर्नमेंट. तुम्ही ज्या आउटपुट जीएसटी पे कराल त्यातनं ही अमाऊंट मायनस होईल. सो दिस इज अ व्हेरी सिंपल मिनिंग ऑफ क्रेडिट. मीन्स दिस मच अमाऊंट इज ऑलरेडी विथ द गव्हर्नमेंट. एवढा जीएसटी ऑलरेडी तुमच्या गव्हर्नमेंटला मिळालेला आहे. सो तुम्ही जर समोरनं कलेक्ट कराल, त्यातने मायनस करून डिफरन्स तुम्हाला गव्हर्नमेंटला पे करायचा आहे. सो इट्स अ क्रेडिट ऑफ जीएसटी पेड ऑन इनवर्ड सप्लाय. इनवर्ड म्हणजे परचेस, मग परचेस गुड्सचं पण असेल, सर्व्हिसचं पण असेल. अलाउड ओनली फॉर बिझनेस यूज. व्हेरी गुड. जसं तुम्ही आमचा आयटमचा क्लास लावला जीएसटीचा, त्याच्यावर पण जीएसटी लागेल. एक्झाम्पल देतो, की तुम्ही पर्सनल पर्पजसाठी मोबाईल घेतला, घरी तुम्ही फ्रीज घेतला, त्याच्यावर पण जीएसटी लागतो, पण त्याचं तुम्हाला क्रेडिट मिळणार नाही. कारण का? क्रेडिट अशाच गोष्टींचं मिळतं जे तुमचा बिझनेसचा पार्ट आहे. आणि ते काफी लोकांचं कन्फ्युजन आहे. हल्ली लोक काय करतात, बिझनेस पण, की जिथं जाईल तिथं जीएसटीचा नंबर देतात आणि त्याचं ते क्रेडिट क्लेम करतात. पण मित्रांनो, जर तुमची इन्क्वायरी निघाली तर मला सांगा, की फ्रीजचा तुमच्या ऑफिसचा काय संबंध आहे? इट्स व्हेरी डिफिकल्ट टू जस्टिफाय. टीव्ही जस्टिफाय होऊ शकतो. आम्ही रेकॉर्डिंग कॅमेरा घेतलाय, आता तुमची सीएची प्रॅक्टिस आहे, त्याचा काही संबंध नाही असं. सो इट्स डिफिकल्ट टू क्लेम. सो ज्या गोष्टी पर्सनल पर्पजसाठी, मी हा शर्ट घेतला, आता याच्यावर पण जीएसटी, याचं मला क्रेडिट मिळणार नाही. सो बिझनेस यूज असणं गरजेचं आहे. त्यानंतर जीएसटीचा सेक्शन 16 आहे, त्याच्या कंडिशन्स तुम्हाला फुलफिल करणं गरजेचं आहे. आणि ते क्रेडिट ब्लॉक नाही पाहिजे. ब्लॉक म्हणजे तसं मला एक्झाम्पल दिलं, की जे गोष्टी पर्सनल पर्पज आहेत त्याचं तुम्हाला क्रेडिट नाही मिळणार. तो आपल्या घरगुती यूज साठी. तुम्ही घरी फ्रीज घेतलाय है ना, तुम्ही एखादी स्लीपर घेतली, घरी पडदे घेतलेत, आता ह्याच्यावर जो जीएसटी लागेल, घरी बसायला डायनिंग चेअर घेतलाय, त्याचं तुम्हाला जीएसटीचं क्रेडिट नाही मिळणार. आणि यातनं तुम्ही तुमचा आउटपुट टॅक्स मायनस, म्हणजे यातनं तुम्ही आउटपुट टॅक्स मध्ये मायनस करू शकता. डिफरन्स तुम्हाला पे करायचा आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. मित्रांनो, दोन लोक जीएसटी भरतात. एक असतो फॉरवर्ड चार्ज, एक असतो रिव्हर्स चार्ज. फॉर एक्झाम्पल, अजून करा मी सप्लायर आहे, मी तुम्हाला काही सप्लाय केलाय, सप्लाय गुड्सचा पण असेल किंवा सर्व्हिसचा पण असेल, आणि मीच तुम्हाला बिलामध्ये जीएसटी लावून देतोय, त्याला म्हणतात फॉरवर्ड चार्ज. सो व्हॉट इज फॉरवर्ड चार्ज? वेअर सप्लायर कलेक्ट जीएसटी फ्रॉम यू अँड पे टू द गव्हर्नमेंट, दॅट इज कॉल्ड द फॉरवर्ड चार्ज. सो तुम्ही आता इमॅजिन करा, तुम्ही जेवढे काही परचेसेस करता त्या बिलामध्ये जीएसटी लागून येतो. सो दॅट इज अ केस ऑफ फॉरवर्ड चार्ज. ऑब्विसली आय एम कलेक्टिंग फ्रॉम यू, बट गव्हर्नमेंटला कोण पे करते? सप्लायर प्ले करतोय, प्रोव्हायडर प्ले करतोय, है ना. तुम्ही डीमार्ट मधनं काही सामान घेतलं, त्याच्यावर जीएसटी लागून येतो. तुम्ही मॉल मधनं काही सामान घेतलं, जीएसटी लागून येतो, दॅट इज फॉरवर्ड चार्ज. रिव्हर्स चार्ज एक्झॅक्टली ऑपोजिट आहे.
मी तुम्हाला मटेरियल सप्लाय केलं पण त्यात जीएसटी लावणार नाही, तो तुम्हाला गव्हर्नमेंटला भरायचा आहे. सो अंडर आरसीएम recipient is liable to pay GST to government. So tax payable by recipient, करेक्ट. तो जेव्हा तुम्ही जीएसटी भराल त्याला म्हणतात रिव्हर्स चार्ज. आता हे जर लॉजिक काय तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, एक व्हिडिओ मी त्यावर बनवणार आहे, पण त्याच्या आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सो दॅट यू विल गेट कंटेंट लाईक दिस आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि मित्रांनो, हे तर बेसिक नॉलेज आहे. तुम्ही आमचे जो कोर्स डिटेलमध्ये बघितले तुम्हाला अजून जास्त नॉलेज मिळेल. अप्लाय टू नोटिफाईड गुड्स म्हणजे सगळ्यांसाठी नाहीये, काही गुड्स सर्व्हिससाठी आहे, करेक्ट. अँड आता ह्याच्यावर जो टॅक्स देणार त्याचे तुम्हाला क्रेडिट मिळेल, पण पहिलं गव्हर्नमेंटला पे करावं लागेल. पे केल्यानंतर तुम्हाला क्रेडिट मिळेल, तोपर्यंत क्रेडिट मिळणार नाही. आणि त्या केसमध्ये तुम्हाला स्वतःला इन्व्हॉइस बनवावं लागेल. समजा मी जर रजिस्टर पर्सन असेल तर मी तुम्हाला इन्व्हॉइस बनवून देईल, पण मी जर अनरजिस्टर असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला इन्व्हॉइस बनवावं लागेल आणि गव्हर्नमेंटला जीएसटी पे करावं लागेल. सो दिस इज द मिनिंग ऑफ आरसीएम, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. मीन्स वेअर रिसिपिएंट इज लायबल टू पे जीएसटी टू गव्हर्नमेंट. जेव्हा रिसिपिएंट गव्हर्नमेंटला जीएसटी देतो त्याला म्हणतात आरसीएम. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, टाइम ऑफ सप्लाय. ना व्हॉट इज टाइम ऑफ सप्लाय? ट्राय टू अंडरस्टँड. एकदम सिंपल सांगतो. मी एप्रिलमध्ये क्लायंटला सर्व्हिस प्रोव्हाइड केली अकाउंटिंगची, त्यांना मे मध्ये मी बिल दिलं आणि त्यांनी मला जून मध्ये पेमेंट केलं. आता हे तिन्ही इव्हेंट्स वेगळ्या महिन्यामध्ये झाले. एप्रिलला मी सर्व्हिस प्रोव्हाइड केली, मे मध्ये त्यांना बिल दिलं, त्यांनी जून मध्ये पेमेंट दिलं. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, कॉमेंट करा की हा जीएसटी मी गव्हर्नमेंटला कधी भरू. जसं तुमच्या मनात कन्फ्युज झालं, माझ्या मनात येऊ शकतं, म्हणून गव्हर्नमेंटने टॉपिक आणलाय त्याचं नाव आहे टाइम ऑफ सप्लाय. सो टाइम ऑफ सप्लाय तुम्हाला काय दाखवतं की तो कोणता पॉइंट आहे when your liability towards government is arises. It's not the date of payment, it's a date on which liability arises. क्योंकि कारण का मी जे एक्झाम देतात 3 इव्हेंट वेगळ्या महिन्यात झाले. सर्व्हिस सप्लाय एप्रिलला झाली, बिलिंग मेला झाले, पेमेंट जूनला आले. तुम्ही कन्फ्युज आहे की मी एक्झॅक्टली जीएसटी कधी भरू. सो बाय युझिंग दिस कॉन्सेप्ट ऑफ टीओएस, टाइम ऑफ सप्लाय, तुम्हाला एक्झॅक्टली कळतं की माझा जीएसटी लायबिलिटी अराईज कधी झालाय. आता हे नाही बघितलं तर काय होईल, तुम्ही तुमच्या मनाने जीएसटी भराल आणि त्या केसमध्ये तुम्हाला इंटरेस्ट लागेल. कारण का माझा टाइम ऑफ सपोज मे मध्ये झाला अराईज किंवा एप्रिल मध्ये झालाय आणि मी जून मध्ये पैसे आल्यानंतर भरला जीएसटी, तर मला 2 महिन्याचा इंटरेस्ट द्यावा लागेल. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टाइम ऑफ सप्लाय. यामध्ये गुड सर्व्हिस साठी सेपरेट रूल आहेत आणि याचा पुरा बेस आहे तो इनवॉइस वर आहे, की तुम्ही इनवॉइस कधी जनरेट करेल आणि पेमेंट कधी, या 2 गोष्टीवर पूर्ण डिपेंड आहे. लास्ट कॉन्सेप्ट आहे प्लेस ऑफ सप्लाय. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. जसं मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, एक्स ने वायला 1 लाख रुपयाचे गुड्स विकले, ठीक आहे. आता सप्लाय मध्ये 2 सप्लाय असतात, सगळ्यांना माहिती आहे. एक असतो इंट्रास्टेट सप्लाय विच इज विद इन द स्टेट, एक असतो इंटरस्टेट सप्लाय बिटवीन 2 स्टेट्स, बरोबर आहे. पण हे कधी कळेल, जेव्हा तुम्हाला मी सप्लायर आणि रिसिपिएंटचं लोकेशन सांगेल. आता मी तुम्हाला म्हणतो की ए ने बी ला सप्लाय केला, सांगा मला इंट्रास्टेट आहे का इंटरस्टेट आहे. तर तुम्हाला सर आम्ही आन्सर कसं देऊ, तुम्ही आम्हाला ए चं लोकेशन सांगा, बी चं लोकेशन सांगा. दोन्ही जर एका स्टेटमध्ये असेल तर इंट्रा आहे, दोन्ही वेगळ्या स्टेट असेल तर इंटरस्टेट आहे. आणि दॅट इज द पर्पज ऑफ प्लेस ऑफ सप्लाय. प्लेस ऑफ सप्लाय तुम्हाला कळतं की वेर इज द सप्लायर, वेर इज द रिसिपिएंट. आणि एकदा त्यांचं लोकेशन कळलं, समजा दोघे एका स्टेटमध्ये आहेत इंट्रास्टेट, दोघे वेगळ्या स्टेटमध्ये आहेत तर इंटरस्टेट सप्लाय. दिस इज द पर्पज ऑफ प्लेस ऑफ सप्लाय. सो मित्रांनो, आज आपण या 4-5 कॉन्सेप्ट डिस्कस केल्या. तुम्हाला या कॉन्सेप्ट नक्की आवडले असतील, तर तुम्हाला असेच काय जर व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि हे तर फक्त मी बेसिक घेत होतो. तुम्हाला यातलं डिटेल नॉलेज जर घ्यायचं असेल, तुम्हाला जीएसटी मध्ये करिअर करायचं असेल, स्वतःची प्रॅक्टिस चालू करायची असेल, स्वतःचा बिझनेस करायचा आहे, म्हणजे तुम्ही ऑलरेडी बिझनेसमन आहात, तुम्हाला समजून घ्यायचंय, किंवा तुम्ही ऑलरेडी जॉब करून तुम्हाला पार्ट टाइम प्रॅक्टिस चालू करायची, आमच्या जीएसटीचा कोर्स केल्यानंतर सर्व काही शक्य आहे. कारण त्यात तुम्हाला मी हे थेअरी प्लस प्रॅक्टिकल दोन्ही नॉलेज देणार आहोत. तर थँक्यू सो मच मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू अँड लवकरच भेटूयात. बाय बाय.